बाई, पाणी झालंच का तुला? सकाळी तर भरलं तुला पाणी. पाण्याचं काय बोमा आहे, किती काही भरा. भरणारेले तरास आहे, सांडणारेले हाय का तरास? सांडणारेले तर उदळ वाटते दारात नळच आहे. असं माझ्या घरी हात पाय धुतात तर बकेटच्या बकेट सांडतात बिचारे. असा जीव तुटते असं वाटते. एक डोक्यावरच गुण द्या आणि आणा म्हणा पाणी. एक बकेट भरून कोणी माझ्या घरी पाणी आणत नाही. आणि सांडे तर माय बाई 70 आहे ना. येतात हात धुणं आणि पाय धुणं आणि दळदळ पाणी धुवून देणं. आपल्याला भरा लागते. सकून पाणी भरलं, पुरा राजन भरला, बकेटा सारं भरून ठेवलं आणि धंदे काम झालं. आणि कुणालाच नाही असं नाही की मग चाल बाई एकदा पाणी. हो पिंकीच्या बापाली काळजी नाही. आणि पिंकीला तर बरं माझ्या शाळेत झाला, शाळेतून आली की अभ्यास ट्युशन, आणि तिला तर काही मनच लागत नाही. काय आता पोरगं निजलं, म्या म्हणलं बाई चाल पाणी पण घ्या. बिना पाण्याचं भागते का? ते काय माय भरला असला की सांगणार काय खाऊ मी ना ते कानावर आलो का तुले? काची गोट माय बाई. अव हे पिंकीच्या निधीची पाडी आली म्हणत. हो मला काल पिंक भेटली होती. तिकडे वाडग्यात आली तर मी होती माझं अंगणच झाडून राहिली. पूजा फेकेली चालती दारात. पिंकी सांगली काय होते मग आलीशी. त्यात काय होतं पिंक निधी का लहान आहे का? 6व्या वर्गात गेली. लहान लेकरासारखी करते, लहान लेकरासारखी राहते म्हणून वाटते आपल्याला. निधी का लहान आहे का? 6वीत गेली असं वजे 7वीत जाते ना. तरी बी इतक्या लवकर येते का लगे? तो पिंकीची काही आली ती? मा पिंकीची आता 12 महिने झाले आली. बाकीची उशिरा आली. 9वीत गेली ती माझी पिंकी. उन्हाळ्यात आली समजा. मग काय बरं मग 9वीचा उन्हाळ्यात धरणं 10वीतच की नाही मग. हा हे सावटच आहे ना. माझे 4 वर्ग मांग आहे ना. इतक्या लवकर आता काय राहिलं मा? सारं लवकरच चालू आहे का? आता काळही बदलला माय. कलियुग काय म्हणतात तो. हा जुनं काही राहिलंच नाही ना माय. राहणार नाही, खाणं पिणं नाही ना, काहीच नाही. आणि हेच राहणार आहे. हे आता लवकरच कसं आहे माय बाई. सांगे मला काल पिंकी आली म्हणे. आणलं बाई मग आली अशी म्हणलं. असं तिने काय म्हणलं नाही. असं म्हणलं होते काकू म्हणे निधीची पाणी म्हणे. निधीनं म्हणे माझी बाय पिंकी नसते सांगलं गोट. मला पिंकी नाही सांगितली गोट. आमच्या ते खेळून राहिले ते ही चालली होती त्यांनी. हे लेकराईनं काय तिला चिडवलं. ते डाक पडला तिले. निधीले कुठे अक्कला डोकाय डाक पडला आणि बसली तर तीच खेळ काय झालं करत. आणि हे अनकरणाचा किसने शांताबाईचा बाबड्या हे हसले म्हणे तिले. माझी पिंकी सांगे गोट. मग म्हणलं हो माहित आहे म्हणलं मला. पण काय होते म्हटलं मग येते असं म्हणलं बाई म्या. आपण काय राहू आपल्याला काय कळती माहितीतलं. पण आली बाई लवरच. हो ना बाई. काय बाई ऐका होते ना बोलच नाही आजकाल तर बाई. काही ऐकेले भेटते बाई. अहो पाय बकेट भरली बाई का लावू दे माय गुड. अगं मम्मी पोट दुखते ना ग. पाग माझे पाय पण दुखून राहिले. आई ग हे मागून पाठ दुखते. पाठ आहे कंबर दुखते. हो थांब कल्ला नको करू. दुखतच असते ते काहीच होत. राय झोपून राय मुकाट्यानं. डोळे बंद कर. मी आजी फोन करू राहिली. आजी फोन नाही घेत. कुठे गेली मी? अगं माझं दुखते ना बाबा. पप्पा दीदी भेटस का तू? तर बाबा वरात जायला कल्ला नको करू. आणि पप्पा पप्पा बाबा करत नको जात जो. मी आड मोठी झाली त्या. चुपचाप बस. तू म्हटलं ना काही तेव्हा. हा हॅलो. हा का बाई कुठे गेलती बा? फोन घेत नाहीस बिचारे. कुठे गेलती? काऊन माय बाई? अहो अतीच होती या फोनवर माहिती काय होई याची बेल लहान झाली. घुंग करे. मी अतीच होती. मा ध्यानही नाही. मग मा ध्यान गेलं माहिती घुंग करून राहिला. मग मी आणलं फोन पाहिला तर तो आला होत. अहो याची बिल काय कमी झाली बाई. आवाज झालता. मंजुले करायला लावा लागेल मोठा. सांग ना. हा सांग काय म्हणतो. झालंय का धंदा पाणी? हो धंदा झाला. हे मी काय म्हणते हो आई बिचारी निधीची पाडी झाली. हा हॅलो काय म्हणलं? ऐकूच जात नाही. अहो आई निधीची रेडाले म्हटलं पाडी आली काल. आता बाय बाई आपल्या निधीची अमाय कसं काय? आता मग त्याच्यात कोणती एवढी हापच्या फायसारखी गोष्ट आहे. पण मला हे वाटलं लवकर आली काही. मम्मी दे ना ग फोन ठेवू. माझं पोट बघ कसं दुखते. हे सगळं ओलं कसं तरी वाटून राहिलं मला. निधी कल्ला करू नको म्हटलं ना. होतच असते ते काही नसते ना. पॅड लावले तुला आता व्यवस्थित झाला. काहीच होत नाही. आता चुपचाप बस. काही ओलं जात नाही. कल्ला नको करू तशी. हा हॅलो. हा सांग ना रे. आता बाय बाई निधीची पाडी. हॅलो हॅलो ऐकून येत नाही
बाहेर जातो. नाही काय उगाच माहित पडा. बाई असं कसं झालं बाई. बाई निधी 6वी तर आहे. मग 6वीतल्या लेकराची पाडी. ऐक थांब बाहेर जातो मी. अति मांजू आहे. साफसफाई करून राहिली काय झाडून राहिली. उगाच ते ऐक. थांब थांब बाहेर चालली मी. आई तू काही बोलतं का ते. मग मंजून ऐकलं हे आहे का ते काय. मी काय म्हणतो मला टेन्शन झालं बिचारे. काय आली म्हणजे येत असते का आई. मी तर बिचारे 8वीत आलती आहे की नाही. हो ना हो बिचारे. 8वी 9वीत असं या जसं म्हणजे मग भरपूर 13-14 वर्षाची होते. आता निरी 6वीतच आहे. सान 5 बाई मग 11 वर्षी. हे काय बरोबर नाही बाई हे. काय झालं आई असं सोडून बोलून दिलं माझ्या. ताईच्या घरचा आहे फोन. काय झालं गड्या. जाऊ दे आपल्याला काही विचारायला नाही पुरत. सांगतीलच त्या. आई मी काय म्हणतो डॉक्टरला दाखवाव का. तुझी सासू काय म्हणते. काय म्हणते बाई. येत असते म्हणे का. पण तसं पण काही पोरायची जशी 7वीत येते. कोणाची 7वी असून होते सुरू जसा समजा. हो आपले रामकृष्णाची पोरगी आहे की नाही. तिची 7वीत झाली. तिची माय सांगे मला 7वी. आता निधी 6वी समजा. आता दिवाळीच आहे. 7 महिन्यानं 7वी. 6 महिने आले म्हणा पहिले समजा. असं धरा लागेल आपल्याला. मग डॉक्टर दाखवा बाई. हो बरं राहते. तराच गिरास होऊन राहिला का तिले काय माय. पाहिलं तुला बरोबर. लेकराचं तिले काय समजती. नाही आई काही बोलतं का. मी पाहिलं ना ते आलं मग तिने सारा गावभर कल्लाच करत आली. ते तुला त्यांनी दिलं तसंही डॉक्सस कमी आहे जरासं. साऱ्या गावात दवंडी पिटवत आली. पिंकी तुला कळत नाही. तिला सांगा ना लागत त्या बरोबर. म्हणजे शाळेत आली का. शाळेत गेली दवाखान्यात गेली का तिची पाडी जशी. पण तिनं आधी म्हणलं का काही पोट दुखते का कंबर दुखते का हात पाय दुखतात का काही म्हटलं नाही का शाळेत जायच्या पहिले. नाही ना बाई तशी म्हणायचे मला का आलाय मला कंबर तू मला लिहिले का मी तिथे कल्ला केला म्हटलं तो भल्लं ना करू कंबर दुखते म्हटलं तो आले असं म्हटलं म्हणे. ती खेळायला गेली शाळेत नव्हती गेली. खेळायला ती काल सुट्टी होती ते तो शाळेत गेली होते खेळायला गेली ती. तर तिकडे खेळतातच आली तिची. गुळ्या गिळ्या मारल्या तर खेळतात खेळतातच. तू मंजू जोड दे बरं वहिनी जोड. वहिनीला विचार मेटायस का तू. तिला काय सांगतो अजून ती तिच्या माय बापा घरी जा सांगीन एवढ्या लवकर निधीची पाडी आहे. नाही काय नको सांगू तिला. तिच्यासून काय बोलतो. तुझ्या सासू काय म्हणते बरं ते सांग ना मला. ते काय म्हणे बाई येत असते म्हणे का. काय झालं बरं आई एवढं पुसू बोलून राहिलं माझ्याबरोबर. जाऊ दे बाई मी जाते तिकडे. तिकडचं झाड ते पाहिले नाही तर आईला असं वाटेल की मी फुलाक्यासाठीच तिकडे चालले. जाऊ दे बाहेरच कर आधी. माय सासू काय माय सासू काय धार्मिक आहे का. येतच ते म्हणे असं काही नसते म्हणे. असं म्हणे माय सासू कुकडे बडबड करते कॉली उगायन ढमकायन टमकायन काही बडबड करते नव्हती बाई. कोणता सल्ला देते का धड काही सांगते कोणाले. निधीच्या नादी लागून राहिले. अति नको बसू तती नको बसू हे नको करू येल नको हात लावू. ते निधी कायची आई तशीच तर बिचारी निधी जरशी हलक्यात डोकशे काही म्हणलंच लहान लेकरासारखीच करते आई. एवढी मोठी झाली पण काही समजत नाही. दिले लस लाडकी आहे तिच्या बाबाच्या लय लाडकी आहे ते. तिला लाडकी ठाकत ते म्हणजे तर काळजीच आहे त्या निधीची. तेवढ्या पोरीले किती समजते. अवाका सारा समज पोरीले. बोलणं चालणं बसणं बरोबर. निधी तर म्हणजे लहान लेकरूच आहे अजूनही तिच्या बापाच्या मांडीवर झोपते. काय सांग काल बाबाच्या मांडीवर झोपली लागे. बा मला तुमच्या मांडीवर घ्या मग पोट दुखू राहिलं ना त्याच्यापेक्षा ताल तोडते. ये बाई काय बाई जाय बा बाईच पोट दुखते का. मग सांग काय करा. बापाला तर वाटते निरा तानीच आहे पोरगी. आणि पोरीला वाटते मी निरा तानीच. निरा अल्लडच आहे बिचारी. ते कसंच करा. तिच्या बाबाला म्हटलं की म्हणतात बिराय तुला काय करा ती माई सोन्याचा तोया आहे आणि मला असं आहे माझी वाटलं कातळ आहे बापा तुलाच पोरगी आहे का. इतका लाडही बरोबर नाही ना. निरा लाडकी ठाकते ती निधी आणि बाप त्याच्यापेक्षा ताल तोडते. हो ना काय बे पाहुण्या लय लाड करतो. आता एकुलती एक पोरगी आहे ज्याच्या आत आहे त्याच्या लाडकी आहे. पण तरी लाडकी असली तरी हे सगळं समजलंच पाहिजे. पोरीची जात ना माय. हे तर सरसा समजलंच पाहिजे ते. आता मोठी झाली ना माय बाई सांग बाई बातच वर आली पाहिजे पोरगी. सगळ्या वर्गात असतो आहे मी बाई. मी काय म्हणतो पिंके काय बाई आपल्याला कोणा त्या गावातल्या एखाद्या जाण का बुडीला विचारणं वयस्कर बाया लेत ते सई आजी आहे म्हातारी कुत्रा तिला विचारा जरस. आई तू वहिनीजवळ फोन दे बरं. अरे म्हातारा पहिले विचारायला हे का सगून पाय नाही काय. तू जोड नेऊ मी तिले का काय करू. दे बरं तू वहिनी फोन काय करून राहिली वहिनी. सांगतास का तिले. हो ते का लपून ठेवायला लागते का ते वहिनी का लोक आहे काय. दाखव शिकलेली आहे ते काही चांगला सल्ला देईल. दे बरं तिच्याजवळ फोन. ऐक मंजू ते पिंकी ताई बोलते सांग. हा द्या ना. ते
बोल सांग काय म्हणते पाय आरामशीर बोलतो. ऐकील शेजारी बाजारी मी पाय तो दारी आहे का या कोकिडीले तर भल्लं कोणाच्या घरी फोन असो कोणाच्या घरी पाहुणा येईल असो भीतीले कान देऊ राहते मी पाहतो आहे का ते घरी तर तू आरामशीर बोला. का बरं काय झालं. हा हॅलो ताई मंजू तिकडे हवाय जर शिकपाय कोक तीच उभी आहे. काय कोकिळा झालाय का धंदा. नाही आता बाई धंदा झाला काय चालायला उलसाक तुमच्या घरी येऊन राहिली मी काय फोन आहे बाई फोन काय आता चालू आहे मंजूच्या माहेरातला पण आहे. हो तिची मावस बहीण बोलून राहिली मंजू काय माय तुला भरलं बाई कोणाच्या घरचा फोन ऐकू येते माय बरं आहे बाई तो कांत निरा सश्याचीच आहे तू. हॅलो हा ताई काय झालं ताई. अहो काही नाही वहिनी बिचारा निधीची पाडी झाली बिचार. हो का काय होते निधी आता 11 वर्षाच्या 11.5 वर्षाच्या झाल्या ना समजा 6वीत आहेत ना मग आता दिवाळी आलीच ना 6वीची द्यायची. नाही हॅलो हा वहिनी निधीली ना उशिरा टाकलं तर शाळेत म्हणजे ते 6 वर्ष झाल्यावर ते पहिलीत गेलती. लवकर टाकतात आम्ही निधीला आम्ही निधी जर शिकला कीच होती ना तिच्या बाबाच्या जास्तच लाडकी शाळेतच ना जायते तिला टाकलंच नव्हतं ते 1 वर्ष उशिराच म्हणजे तिचं शाळेत टाकलं होतं. लेकराला कसं 3.5 वर्षात झाले की KG 1 टाकतात जसं नर्सरीत हे 4ची झालती 4.5 5ची झालती तर हे नर्सरीत झालंय त्याच्याने 1 वर्ष पुढेच आहे समजा तिचं 12 वर्ष चालू आहे समजा 12 वर्ष झाले समजा तर 13 वर्ष चालू आहे समजा तिचं आता 13 वर्ष कंप्लीट आहे 12 वर्ष 6 महिने असं जा तुम्ही 12 वर्ष 6 महिन्याची आहे ते. तर काल बिचारा तिची पाडी झाली म्हणून थोडंसं टेन्शन आलं असं वाटलं एवढ्या लवकर आली तर काही प्रॉब्लेम असेल का बा काही तर काय डॉक्टरला दाखवा का वहिनी. हा 12.5 वर्षाचे का मग पा तसं काहीच एवढा प्रॉब्लेम नाही आणि तर तुम्ही एकदा ना गायनॉलॉजिस्टला दाखवून द्या तुमच्या इकडे आला ना कोणता गायनॉलॉजिस्ट एखादी डॉक्टर तिला दाखवून द्या. हा थोडासा सल्लाही मिळेल आणि पण तसं एवढं टेन्शनचं काही काम नाही म्हणजे असं सांगू का मी आम्ही माया आहे की नाही मायाची पाळी 6वीत आली होती तर म्हणून राहिली तसं की मग असंच आईलाही थोडं टेन्शन आलं होतं आई म्हणे बाई माझी बघा माझी 9वीत आली ती 9वीत गेली होती 9वीत आली समजा आणि मायाची लवकरच आली माया 6वीतच होती तर मग आईने असंच डॉक्टरलाच दाखवलं होतं आईने आमच्याकडे एक देशपांडे मॅडम म्हणून आहेत तर त्याला दाखवलं तर त्यामुळे तसे काही नसते काही हार्मोन्स चेंजमुळे एखाद्याचं थोडंसं म्हणजे लवकरच हे होते तर होते मग ते नॉर्मल आहे म्हणत तर थोडंसं पाडीगिरीवर लक्ष मग व्यवस्थित जाते की नाही अंगावर त्रास होते का बा खूप जास्त त्रास होते का खूप जास्त अति दुख नाही बरोबर नाही आहे आणि जास्त म्हणजे काळं वगैरे जातात गोळे जातात का असं लक्ष ठेवायला सांगितलं होतं डॉक्टर त्यावेळेस तिला पण तिला काही नाही नॉर्मल पाळी जातोय असं काही नाही 4 दिवस 5 दिवस जायचं तर एवढं काही नव्हतं तुम्ही डॉक्टर दाखवून द्या ना तसं काही नाही मग आता निधी तर 12.5 वर्षाची आहे म्हणता मग काही नसतं एवढं तरी पण ना ताई तुम्ही ना एकदा दाखवून द्या गायनॉलॉजिस्टला तिला. हो का हा असा फरक पडते सुशिक्षित माणसाचा वहिनी खरंच म्हणजे मला ना थोडं चालतं तुम्ही काही म्हणा म्हणजे तुम्ही तर माहित आहे निधीचं माहित आहे कशी आहे तो जसं काही ते नर्सरीतल्या लेकरासारखी करते तिची एकदमच तिच्या आजीली थोडंसं टेन्शन आलं तर की बा लवकर आली बा एवढ्या लवकर कसं काय आमची निधीशी आम्हाला असं वाटते लहानच आहे का ते बोलती तशी ठाकटतात राहती तशीच लहान लेकरासारखी ना आम्हाला असं वाटते निधी म्हणजे उलचिकच आहे पण ते आता मोठी झाली म्हणजे निसर्ग सगळं देतेच बाईचं देणं पण दाखवून देऊ का वहिनी मग डॉक्टरला. हो ताई टेन्शन घेऊ नका तुम्ही तरी आज आता पाळी चालू आहे ना समजा याच्यातच डॉक्टरला दाखवून द्या म्हणजे तेवढं आपल्या मनातले निघून जाते पण म्हटलं टेन्शन घेऊ का म्हणजे माझ्या बहिणीचीच 6व्या वर्गात आली होती ना तुम्ही आता निधीला 1 वर्ष उशिरा टाकलं शाळेत म्हणजे मग एवढं टेन्शनचं काम नाहीये मला वाटते पण तरी माझ्यावर नका तुम्ही भरोसा ठेवू समजा आपण डॉक्टर आहे का नाही तरी एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊन घ्या. हो पा वहिनी असं थोडं बोललं की बरं वाटते की नाही मला टेन्शन चालतं काही म्हणा मी गावात एखादं गिजले म्हटलं पण शेवटी कसं कोणी असं एवढं यांचं हे नसते ना समजा तर वहिनी बरं सांगितलं तर झालं बोलली मी तुमच्यासोबत माझ्या मनावरचं थोडंसं मी कमी झालं तुमच्या बहिणीची आलती पण आहे ना वहिनी म्हणजे असं कोणाचं ऐकलं तर आपल्याला वाटते की नाही म्हणजे आहेत आपल्यासारखी थोडं टेन्शन येते ना पोरीचं म्हटलं की थोडंसं जास्तच टेन्शन आहे वहिनी. हो ताई मायाची 6व्या वर्गातच पडेल मला माहित आहे ना म्हणजे असं झालं होतं ना आईला टेन्शनच आलं होतं थोडंसं कसं काळजी वाटतेच ना की बापरे आणि त्यातल्या त्यात माझी 9वी
म्हणजे बघा 9वीत आली, माझी 6वीतच आली. त्याच्यानं मग आईला असं वाटलं की बापा काही हेच आहे का असं. पण ते कसं असते ताई, आता थोडंसं हार्मोन्स चेंजमुळे किंवा तसंही वातावरणात त्याला फरक पडला, काय प्यायचा फरक पडला, सर आता फरकच पडला. ते सगळं आता लवकर लवकरच होऊन राहिलं. हा, जुन्या काळात समजा असं 14-15 वर्षानंतरच म्हणायचे समजा आई ते बापाडी मुलगी वय येते ते अशातली गोष्ट. आता तसं काही राहिलं नाही. आता सगळं सगळं बिघडलंच. अरे आमशी बोलणं व माय किती जोरात बोलतो व दारात ऐकून काय म्हणते हा. म्हणा माय एखाद्या देवादी तोडणे म्हणा बाई, का नाही एखाद्या देवाचा नमस्कार म्हणा. हा, त्या घरी तर महालक्ष्मी असं म्हणा, काही नमस्कार म्हणा बाई. पुरीच्या जातीचं काय असं काही बरोबर नाही बाई इतक्या लवकर. बाई मग लवकर आली पाळी तर लवकर जाईनी माय बा, काय सांगता येते. हा, आजकालच्या पूर बाय बाई 29-30 वर्षाच्या होतात, शिकत असतात, लग्नच करत नाहीत. तर मग पुढे राबले माहिती ना मग लकर भाकराच्या बाबती. पिंकीली म्हणा बाई, कोणा देवाला नवस म्हणा बाई. लवकर आली पाळी तर ना लवकर जावा माय बाई. हा, काय बाई मला तर बाई कसं वाटून राहिलं बाई. काय बाई हो कसं हो माय. आई शांत राहा तुम्ही. काही आई कुकडे बोलतात त्यात लवकर पाळी आली तर लवकर जाईल. आई कुकडे बोलतात. हॅलो हा ताई, हे पहा तुम्ही ना डॉक्टरला दाखवून द्या एकदा, आपल्या मनातले प्रश्न निघूनतात. हो हो तसंच करतो वहिनी. मग पा आताच निधीच्या बाबा मळ्यातच जायला फोन करतो, बोलावतो दिले आज नेतो मग तिले. शाळेत नाही गेले का? नाही शाळेत पाठवलंच नाही तिले. ते तशी डुकते म्हणत जाय आणि ते तशी शाळेचं काही तिले एवढा हरीक नाही. जबरदस्तीनं हाणून पाठवा लागते तिले शाळेत. ते शाळेचं काय बातच घर राय म्हटलं की राहिली ते. मुद्दा नाही राहू दिलं मी घरी. म्हटलं राहू दे काही जाऊ नको आज घरी. अजून शाळेत तिला काही समजत नाही. म्हटलं पॅड गिट बोलावतो तिला बदलताही तर ती बशीन हे म्हणून राहू दिलं तर तिला आज घरी. ते घरीच आहे. मग असं तर नेतोच ना तिला डॉक्टरजवळ. हो ताई घेऊन जातो मी डॉक्टरजवळ. आणि काही टेन्शन घेऊ नका, काही नसते ते एवढं नॉर्मल आहे ते. कोणाचं लवकर येते कोणाचे उशिरा येते ते काय मोस्ट चेंजेस मुळे होते ते. नाही बाई हो डॉक्टरजवळ माय त्याच्या पहिले वाचं करणं म्हणा काही. हा काही वाचं एखादा नमस कबूल कर म्हणा. हा डॉक्टर जोड आता काय डॉक्टरला काय एखाद्या जोडण्याचं म्हणा. हे पिंकीली काही डोकसं नाही नी एखाद माणसाजवळ. हा माझं काय साजर तपासीन का बरं वाटते काय. हा पूर जात आहे बाई जोडण्याचं म्हणा. डॉक्टर नशी ना कोणती त्याच्या इकडे नाही तर तिला माई आपल्या इकडे घेऊन ये म्हणा. आपल्या इकडे डॉक्टरी नाही सारी तिच्या जोडण्यात आहे ते बाई खिची आहे ते मला. आपली हे कोकिळी नाही काय हे सलवाई हिच्या नात्यातच आहे. इले नेता आहे ते कसं येत आहे बाई बाई करून. हा आई काय म्हणते राग वहिनी आईला जरा शांत करा बरं. देवाचा नवस करू मी काय काय याच्यात काही आलं काय. काही बडबड करते आई ना. मै सासूच्याही पेक्षा डेंजर आहे वहिनी आणि मै आई त्याच्याही पेक्षा चांगलं तर कोणाला सांगतच नाही, उलट घेऊन देतात आपल्याला. जर तुम्ही डॉक्टर घेऊन जा. हा ठेवते ताई. ताई संध्याकाळी करा फोन. हा डॉक्टर काय म्हणतात तर नाही तर मी लावील. हा हो 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 नाही मी आता तिच्या बाबाला फोनच करतो आणि तिच्या आणि घेऊनच जातो तिले. हो ताई चालते. का व काय म्हणते डॉक्टर जोड काय आले. आई तो राजगिरा सुन राहिला का पुरीले. नाही आई त्रास नाही होऊन राहिला, पण मीच ताईला म्हणा डॉक्टरला दाखवून द्या. एखाद्या गायनॉलॉजिस्ट दाखवलं तर कसं आपल्यापेक्षा चांगलंच सांगू शकतील ना ते. आणि काही एवढं टेन्शनचं नसते ताई. माया आहे की नाही अशी मायाची आली होती 6व्या वर्गात होती तेव्हाच आली होती तिची पाळी. मग काय नसते आईने तिला डॉक्टर जाऊन नेवलं होतं दाखवलं होतं तर डॉक्टर म्हणे काय नॉर्मल आहे म्हणे असं म्हटलं होतं डॉक्टरने. कोणाची लवकर येते म्हणे कोणाची उशीर होते काही नसते म्हणे. आणि खूप लवकर नाही आली ना. निधी 12 वर्षाचे होऊन घ्या ना. 12 वर्षानंतर 6 महिने झाले म्हणतात म्हणजे 13 वर्ष चालू आहे त्याने. तर मग एवढं काही लवकर नाही आली त्यांची. माय बाई मग काय बोलतो माय माई 16 वर्षाची झाल्यावर आली ती माई पाळी तुला सांगतो. मग माया बापाला टेन्शन आलं तर माय बाप म्हणत की माय बाई पोरीची पाळणी आली लग्नात आमच्या माय बस 19 वर्षाची पोरगी झाली की लग्न करत माई ये बाय पाळी नव्हती आली तर माय बापाला टेन्शन आलं तुम्हाला. मग इतक्या लवकर येत असते का माय बाई. आई तसं काही नसते ते थोडंफार होतेच मागे पुढे. आता ताई नेतात ना जवळ मग सांगतातच आपल्याला डॉक्टर काय म्हणत. टेन्शन नका घेऊ तुम्ही काही. टेन्शनचं कायच माय टेन्शनची गोट आहे माय बाई. नाही बाई 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 चाल बाई मी देवाजवळ दिवाल तो माय आणि देवाल म्हणतो 5 शुक्रवार करीन मी खाना नारळान ओटी भरीन माय जगदंबे. आणि गजान बाबाल म्हणा 21 गुरुवार करतो 21 पारायण करतो मी त्याले. मग एकुलती एक नाही बापा समज बराबर राहू दे बाई.